दिल्लीमधल्या या सगळ्या घडामोडींविषयीचे ताजे अपडेट्स घेण्यासाठी थेट जाऊयात। दिल्लीमधले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, सध्याचे काय अपडेट्स? टीम जे आहे फॉरेन्सिक सायंटिस्ट लायब्ररी जे आहे ते लायब्ररीचे माणसं दाखल झालेले आहेत आणि ते या ठिकाणी पाहणी करतात। एनएसजी दिल्ली नॅशनल सिक्युरिटी गार्ड आहे त्यांची टीम जी आहे घटनास्थळी त्यांनी ताबा मिळवलेला आहे आणि आता प्रत्येक ठिकाणी जे आहे ती पाहणी केली जात आहे। दुसरीकडे दिल्लीच्या मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी देखील रुग्णालयामध्ये जे रुग्ण आहेत त्यांची भेट घेतली आहे, त्यांची नाट्य आस्थेने चौकशी केली आहे आणि ज्या गाड्यांची संख्या जर आपण पाहिली 10 ते 12 गाड्या आहेत, त्यामुळे जखमींची संख्या 20हून अधिक आणि 10हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येताना पाहायला मिळते आहे। आणि सध्या जर आपण पाहिलं तर एनएसजी ची टीम जी आहे ती घटनास्थळी दाखल झाली आहे। एफएसएल जे आहे ते देखील दाखल झाले आहे आणि इन्व्हेस्टिगेशन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं। दुसरीकडे रेखा गुप्ता यांनी थेट रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टरांशी आणि त्याचबरोबर रुग्णांशी चौकशी केलेली आहे, त्यांच्याशी थेट संवाद साधलेला आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर नेताजी सुभाषचंद्र मार्गावरती हा जो आहे हा स्फोट झालेला आहे आणि या संदर्भामध्ये कुठल्याही क्षणी या संदर्भामध्ये अधिकृत घोषणा होऊ शकते, कारण जी माहिती मिळते त्यामध्ये दहशतवादी कनेक्शन या स्फोटामागे असण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे। अद्यापपर्यंत अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी ही आता फक्त औपचारिकता उरलेली आहे की ही सगळी घटना जी आहे ती दहशतवादी हल्ला की दहशतवादी कट असण्याची औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे असं जर म्हटलं तर वावगं राहणार, कारण जे सगळे तार आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत। ज्या व्यक्तीची ही गाडी होती I-20 त्या व्यक्तीचं नाव सलमान म्हणून समोर येते, तो म्हणतो ती विकलेली होती। एकंदरीत जर पाहिलं तर या सगळ्या घटनेमध्ये अनेक कंगोऱ्या आहेत, ते समोर येणं बाकी असलं तरी ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात या गाड्या जळालेल्या आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्या ज्या बॉडीज जर पाहिल्या तर अक्षरशः अत्यंत त्या पाहू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची मृतदेह पाहायला मिळाले होते। त्यामुळे ही जी घटना आहे कुठेतरी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवणारी आहे आणि आता या सगळ्या संदर्भामध्ये थोड्या वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याची सगळी पाहणी केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये जर आता पाहिलं तर सध्या जे आहे ती इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। प्रत्येक गोष्टीची कसून चौकशी या ठिकाणी केली जात आहे आणि आता एनएसजी असो एफएसएल असो ही सगळ्या टीम ज्या आहेत ते या ठिकाणी चौकशी करताना तपास करताना पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर यामध्ये अद्यापही भविष्यात काही घटना अनुचित प्रकार घडू नये, कारण कधी कधी स्फोटकं जे असतात ते पूर्ण फुटलेले नसतात, तर अशा प्रकारामध्ये जर एखादा अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी अर्थात आपण लक्ष ठेवून राहा या सगळ्या परिस्थितीवरती। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।